जितूभाऊंना आशीर्वादपर त्यांनी एक कविता तयार केलेली आहे. ती कवितेचं वाचन अरुणाबाई करणार आहे. मी अरुणाताईंना विनंती करतो की त्यांनी कवितेचं वाचन करावं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जितेंद्र म्हणजे काय? जितेंद्र या नावाचा अर्थ होतो इंद्राला जिंकून घेणारा, आणि जितेंद्रिय म्हणजे इंद्रियांना जिंकून घेणारा. जिंकून घेणारा हा शब्द महत्वाचा आहे. कोणालाही हरवण्यापेक्षा जिंकून घेणं म्हणजे इतकं सोपं नाही. अवाढव्य संकटाच्या रागा पण कमान पाडायला लावण्यासाठी आत्मिक शक्ती लागते, आध्यात्मिक ताकद लागते. हे सर्व आई नाना शिकवत असताना, संस्कार देत असताना हे करणं सोपं नव्हतं. पण मला अभिमान वाटतो की माझ्या भावाने आई नानांची संस्कार शिकवण जपली आहे. स्वतःसोबत समाजाचे कल्याण, समाजाचे उत्थान या गोष्टी पण कुटुंबा एवढंच महत्वाचं मानलं आहे. माझा जिंकून घेणारा आहे आणि जिंकून देणारा पण आहे. आज सध्याच्या मागे पहाडासारखा पाठिंबा देणारा. आज संध्याचे पण खूप अभिनंदन. भावाच्या मळ्याला थंडगार झोडून देणाऱ्या माझ्या बहिणीचे खूप कौतुक आहे. आज वाढदिवसाचे औक्षण करताना नानांची खूप आठवण आहे. भावासाठी बहीण आईसारखी असते आणि बहिणीला भाऊ बापासारखा भासतो. आणि माझे दोन्ही भाऊ अगदी तसेच आहे. आमच्या बहिणींना आभाळासारखी छायासारखीच आहे. जितू जितू म्हणता म्हणता जितू म्हणजेच जीत. यश लाभो आणि दारी लाभो आनंदाची गीत. जितू म्हणजे जिओ तू, सो साल जिओ तू. दीर्घ आयुष्य लाभू दे, जगभर कीर्ती गाजू दे. तुझ्या यशाचे बोल पडघम चारी दिशांना वाजू दे. समाधान सुख राहू दे, आनंदित तुझं पाहू दे. दरसाली दैदिप्यमान हो, कीर्ती गीत मज तुझं गाऊ दे. यशोमान कीर्तिमान हो, दुःख दरीत लया जाऊ दे. संकल्प ही सफल हो, जनाधार असाच राहू दे, जनाधार असाच राहू दे. भाऊ तुला वाढदिवसाच्या आभाळभर मोरपंखी शुभेच्छा.